आर्टिक एज्युकेशनमध्ये सर्वांचं स्वागत. UDISमध्ये HDMS पोर्टल सर्टिफाय सुरू झालेले आहेत. तर आपण ते मोबाईलवर कसे करायचे ते पाहूया. UDIS HDMS पोर्टल आपण असं ओपन करणार आहोत. ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम HDMS याला आपलं राज्य निवडून आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी लॉग इन करत असतो. ID पासवर्ड वापरून आपण या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर कॅप्चा लॉग इन टाकल्यानंतर आपण लॉग इन होत आहोत पोर्टलला 2526. या ठिकाणी आपण आपले सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. डाटा नॉट सर्टिफाईड म्हणतं या ठिकाणी आपल्याला. याला आता सर्टिफाय करायचं आहे आपल्याला. तर सर्टिफायचं ऑप्शन आलेलं आहे. याला आपण क्लिक करूया. स्कूल सर्टिफिकेशन म्हणूया. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बघा, ह्या जे बाजूला 3 डॉट जे दिसतात आपल्याला 3 लाईन, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन म्हणून जे दिसते ना, तर या स्कूल सर्टिफिकेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर डाटा नॉट सर्टिफाईड म्हणते. आपले एकूण स्टुडंट आहेत, कंप्लीटेड स्टुडंट पण आपल्याला दाखवत आहे. इन प्रोग्रेस 0, नॉट स्टार्टेड 0. म्हणजेच 159 विद्यार्थ्यापैकी 159 विद्यार्थी त्यांचं GPEP त्यांचा सगळा क्रायटेरिया आपण पूर्ण केलेला आहे आणि याला या ठिकाणी कंप्लीशन म्हणत आहे. या ठिकाणी आपण त्याला IRB डिक्लेअर म्हणतो आपण आणि या ठिकाणी सबमिट याला आपण करणार आहोत. याला ओके केल्यानंतर या ठिकाणी थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन डेट अँड टाईम दाखवत आहे. या ठिकाणी आपण याला डाउनलोड पण करू शकतो. आपला त्या ठिकाणी डाटा वगैरे सगळा दिसून जाईल आणि याची प्रिंट काढून आपण शाळेमध्ये ठेवू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.